तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे फिरोज शेंद्रे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा वनाटी संबंधित खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की वनाटीला कोण अर्ज करू शकतो, आपल्याला यासाठी पात्रता काय आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या मोफत प्रशिक्षणाचा फायदा मिळतो। तर या सगळ्या प्रश्नांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की तुम्ही वनाटीसाठी अर्ज करू शकता की नाही करू शकत। त्यामुळे या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही महत्त्वाची माहिती मिस तुमच्याशी होऊ नये। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून टाका, बेल आयकन नोटिफिकेशन ऑल करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूया वनाटीला कोण अर्ज करू शकतो। वनाटी योजना पहिल्या पॉईंटमध्ये काय आहे, अर्ज कोण करू शकतो त्याचे प्रवर्ग। त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, विमुक्त जाती म्हणजे VJA, यामध्ये वनाटीमध्ये कोण अर्ज करू शकतो, VJA। दुसऱ्या नंबरला काय, भटक्या जमाती, यामध्ये काय येते, NTB, NTC आणि NTD, म्हणजे ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी यामध्ये अर्ज करू शकतात। आता आपण पाहू शैक्षणिक पात्रता। यामध्ये शैक्षणिक पात्रता काय, उमेदवार हा 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, त्याची हे शैक्षणिक पात्रता आहे। यामध्ये आवश्यक अट काय आहे, उमेदवार हा महाराष्ट्रात स्थायी रहिवासी असावा, उमेदवार नॉन क्रिमिलियर गटातील असावा, यामध्ये ही एक अट आहे। आणि आधीच मी एक व्हिडिओ बनवलो होतो, त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर तो व्हिडिओ पाहून घ्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून टाका। तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, मी नक्की रिप्लाय देईन। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून टाका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।